मित्रांनो, तळेगाव ते तिवसा हायवेवर ग्राम वरडखेड जवळ सापळा रचून ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने कंटेनर भरून तिवसाकडे आणला जाणारा 36,60,000 रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केला। दिल्ली येथून अकोल्याला हा गुटखा नेला जात होता। मित्रांनो, कंटेनरची 50 सक्षम झडती केली असता यामध्ये 100 पोते बहार सुगंधित पान मसाला व बियाचा सुगंधित तंबाखू असा एकूण 36,60,000 रुपयाचा माल मिळून आला। या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक गुलाब सरमन अहेरवार याला अटक केली आहे। मित्रांनो, नागपूरकडून अमरावती अकोलाकडे एका कंटेनरमध्ये प्रतिबंधित गुटख्याची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती ग्रामीण गुन्हे शाखेला मिळाली होती। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने तळेगाव ते तिवसा हायवेवर ग्राम वरखेड जवळ सापळा रचला होता। दरम्यान तळेगावकडून तिवसाकडे एक कंटेनर संशयितरित्या येत असताना दिसला। त्या कंटेनरला थांबवून पाहणी केली असता कंटेनरमध्ये एक इसम बसून होता। कंटेनरची 50 सक्षम झडती घेतली असता कंटेनरमध्ये 100 पोते बहार सुगंधित पान मसाला व बियाचा सुगंधित तंबाखू किंमत अंदाजे 36,60,000 रुपयाचा माल मिळून आला। गुटखा माल हा दिल्ली येथून आणून अकोला येथे नेला जात असल्याचे चालक गुलाब सरमन अहेरवार यांनी सांगितले। त्यानुसार गुटखा व कंटेनर, ट्रक व मोबाईल असा एकूण 71,70,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मित्रांनो, या प्रकरणी तिवसा पोलिसांनी कलम 123, 223, 274, 275, 3(5) भारतीय न्याय संहिता सह कलम 59 अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे। मित्रांनो, सदरची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सागर हटवार, मूलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार बळवंत दाभाने, रवींद्र बावने, भूषण पेठे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, चालक संजय प्रधान यांनी केली।